नमस्कार, मी संजय गायकवाड. आपण पाहत आहात भोर न्यूज, प्रकाशझोत दुर्लक्षित समस्यांवर. आज आपण आलो आहोत भोर या ठिकाणी. या ठिकाणी शूटिंग चाललं आहे आणि आपल्याजवळ आहेत ते लेखक दिग्दर्शक प्रकाश मोरे यांना विचारायचं आपल्याला की या शूटिंगच्या दरम्यानमध्ये तरुणींना काय संधी आहेत म्हणून. नमस्ते सर. नमस्ते. आपल्या भोरमध्ये अनेक हिंदी, मराठी, साऊथ, भोजपुरी अनेक प्रकारच्या शूटिंग असतात. सिनेमा असतात, वेब सिरीज असतात आणि त्यासाठी आपल्याला खूप प्रमाणात कलाकार लागतात. 3 प्रकारचे कलाकार आपल्याला लागतात नेहमी. एक म्हणजे आर्टिस्ट, जे नाटक सिनेमाचं तंत्र जाणतात, ज्यांना अभिनयाचं अंग आहे, असे आर्टिस्ट आपल्याला लागतात. पण दुर्दैवाने भोरमध्ये असे आर्टिस्ट फार कमी मिळतात. आपल्याला कोल्हापूर, पुणे, सातारा किंवा मुंबईतून असे आर्टिस्ट इकडे बोलवावे लागतात. दुसरे आर्टिस्ट आहेत ते फीचर आर्टिस्ट. यांना जास्त संवाद नसतात, परंतु महत्त्वाचे एखाद दुसरा संवाद असतो, त्यांना फीचर आर्टिस्ट म्हणतात. ते आपल्याला बऱ्यापैकी भोरमधून मिळतात. पण बऱ्याच वेळेला फिजिक्स ज्याला आपण म्हणतो आर्टिस्टचं, उंच पुरे व्यवस्थित तशी त्यांची अंगकाठी असेल असे आर्टिस्ट फार कमी मिळतात भोरमध्ये. आणि तिसरा प्रकार जो आहे आर्टिस्टचा तो म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट, म्हणजे गर्दी, मॉब. तर हे खूप प्रमाणात आपल्याला लागतात. कधीकधी अगदी 20 ते अगदी 500 ते 1000पर्यंत कधीकधी लागतात. तर त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातून बरेच लोक या मॉबमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायला येतात. म्हणजे बारे, बसरापूर, माळवडी, भाटघर, नेरे, पळसोशी अशा अनेक भागातून लोक आपल्याकडं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून येतात. तर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून येतात इथपर्यंत ठीक आहे. परंतु इतकी वर्षे शूटिंग करत असल्यामुळे मला असं वाटतं की चांगले आर्टिस्ट इकडे निर्माण व्हायला पाहिजे. ज्युनियर आर्टिस्ट येतात हे काय फार मोठं नवल नाही. त्यांचं काम एवढं महत्त्वाचं जरी नसलं तरी ते थोडेफार महत्त्वाचं असतं. परंतु आपल्या भोरला दादा कोंडकेसारख्या एका महान कलाकाराची परंपरा लाभलेली आहे. आजसुद्धा भोरमधले काही युवक रंगभूमी म्हणा, टी व्ही सिरियल म्हणा किंवा सिनेमा, वेब सिरीज तंत्रामध्ये काम करताना आढळतात. आपल्या भोरचाच एक रोहित आवाळे हा युवक आप्पी आमची कलेक्टरमध्ये हिरोचा रोल करतो. त्यानंतर पिराजी शिवतरे, भूषण शिवतरे, उमेश देशमुख, त्यानंतर संदेशवीर, संदीप गायकवाड यासारखे युवक वेगवेगळ्या तंत्रामध्ये काम करताना दिसतात. पण तरीसुद्धा अजून म्हणावं तितकं युवकांनी याकडे लक्ष दिलं नाही असं मला दुर्दैवानं म्हणायचं वाटतं. कारण गेल्या वर्षी भोरमध्ये आम्ही राजगड रंगमंचच्या वतीने नवीन तरुण इकडं तयार होतील ॲक्टिंगसाठी म्हणून आम्ही एक शिबिर आयोजित केलं होतं आणि सगळं फुकट होतं. त्यासाठी जाहिरातीवर आम्ही खूप खर्चही केला. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की 15 दिवसाच्या शिबिरासाठी फक्त एका चिखलवड्यासारख्या गावातून एकच एंट्री आली होती आणि त्यामुळे आम्हाला ते शिबिर रद्द करावं लागले. तर ही खूप हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटते. आज पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर इकडचे कलाकार आम्हाला येऊन भेटतात की आम्हाला सर संधी द्या. आणि भोरमध्ये एवढी आम्ही संधी उपलब्ध करून दिली तर त्याला मात्र प्रतिसाद अतिशय कमी भेटला. भविष्यामध्ये भोरमध्ये बऱ्याचशा शूटिंग होणार आहेत आणि आपल्याला बऱ्याच प्रकारच्या आर्टिस्टची नेहमी गरज राहणार आहे. त्यासाठी इथले युवतींनी तयार व्हायला पाहिजे आणि अभिनयाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये करिअर करण्याचं एक उज्ज्वल भवितव्य आहे. ह्या करिअरमध्ये याचा विचार करायला पाहिजे. हाताच्या बोटावर मोजणे इतक्या युवकांनी त्याकडे लक्ष दिलेलं आहे. जसं मी रोहित आवळ्याचं नाव घेतो किंवा निलेश साबळे इथलाच विद्यार्थी होता, इथूनच तो इतका मोठा झाला. ही 2-3 उदाहरणं आहेत. कारण त्यांनी एवढे कष्ट केले, मेहनत केली म्हणून आज त्या जागी ते आपल्याला दिसत आहेत. तर माझं भोरच्या सगळ्या युवतींना कळकळीचं आव्हान आहे, तुम्ही देखील ॲक्टिंगकडं थोडं सिरियसली बघा, त्याच्यामध्ये करिअर करा. आता सरकारी नोकऱ्या किंवा खाजगी नोकऱ्या पण राहिल्या नाहीत. तुमच्यामध्ये जर का ते सुप्त कलागुण असतील तर टॅलेंट असेल तर तुम्ही या क्षेत्राकडे येऊ शकता.
आणि जास्त काय बाहेर जास्त जायची गरज नाही आहे. भोरमध्येच एवढ्या संधी आहेत, असं कुठंच नाही आहे. भोर हे असं एकमेव डेस्टिनेशन आहे जिथं सगळ्या संधी इथे येतात. सर यासाठी तरुणींना मी काय केलं पाहिजे यासाठी अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी? अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी एकतर तुम्ही चांगले सिनेमे पाहिले पाहिजेत, नाटकं पाहिली पाहिजेत आणि ज्या ठिकाणी प्रॉपर शिकवतात अशा ठिकाणी तुम्ही अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो आजकाल सगळ्यांना इन्स्टंट सगळं पाहिजे ना, त्यांनी नाटकामध्ये 2-3 वर्ष उमेदवारी करायला पाहिजे, नाटकात काम करायला पाहिजे. नाटकात काम केल्यामुळं काय होतं की जसं पैलवानाची कसरत होते तालमीमध्ये, तसं अभिनयाची कसरत ही नाटकात होते. त्या आधी करायला पाहिजे 2-3 वर्ष. नाही, या क्षेत्रामध्ये तरुणी खूप आहेत की असे त्यांना यायची इच्छा आहे, पण त्यांना नक्की दिशा साप मिळत नाही. अशा म्हणजे दिशाहीन झालेल्या तरुणींना ह्यामध्ये करिअर करायचं, पण त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? हे पहा, हळद पिली की लगेच गोरं होत नाही माणूस, तसं अभिनय क्षेत्रामध्ये लगेच यश मिळत नाही. खूप वर्ष जातात, खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो नवाजुद्दीनचं. 2007 साली मी एक सिनेमात काम करत होतो. माझा त्याच्यामध्ये फार मोठा रोल होता आणि एक असा सडपातळ एक तरुण 15 दिवस तिथे मॉबच्या लोकांमध्ये म्हणजे नुसता बसायचा, खायचा, झोपायचा. मी म्हटलं ह्याचं काम नाही, हा कशाला आला आहे हा पोरगा. बिहारी बोलायचा तो. आणि त्या सिनेमात त्यांनी काम केलं, एक छोटा डायलॉग होता त्याचा. मी गेल्या वर्षी ती फिल्म पुन्हा बघत होतो आणि मी बघितलं तो कोण आहे, तर तो नवाजुद्दीन होता. म्हणजे 2007 साली नवाजुद्दीन एका वाक्यासाठी 15 दिवस साताऱ्यातल्या पसर्णीसारख्या गावात येऊन राहिला होता. त्याला कुठले हॉटेल दिलं नव्हतं म्हणून तो त्या स्पॉट बॉयच्या लोकांबरोबर राहत होता. आज तो नवाजुद्दीन कुठे आहे? तरी पण आज आपल्याकडे जे तरुणी आहेत ना, यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं, यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? एकतर पहा, अभिनय हे एक एवढं मोठा रंगमंच आहे, इथे एवढ्या संधी आहेत, खूप संधी आहेत. पण त्या संधी तुम्हाला जर का मिळवायच्या असतील तर तुम्हाला जर का कोणी ज्यावेळेला बोलवतं काम करायला तर तुम्ही लगेच जा. कारण ना अशा संधी लगेच मिळत नाहीत. भोर हे एकमेव असं शहर आहे, आपलं गाव आहे की जिथं खूप संधी मिळतात. मी जर का जाहिरात टाकली ना की मला असे लोक पाहिजेत, तर पुण्यावरून, मुंबईवरून, कोल्हापूरवरून, सातारावरून ढीगभर मला लोकांचे फोन येतील, सर मला घ्या, मला घ्या, मला घ्या. आम्ही राहण्याचा खर्च आमचा आम्ही करतो, प्रवासाचा आमचा आम्ही करतो, जेवणाचा आमचा आम्ही करतो, पण आम्हाला फक्त संधी द्या. पण दुर्दैवाने भोरमध्ये एवढ्या संधी असून लोक त्याचा फायदा घेत नाहीत असं मला वाटतं. निश्चितच खरंच भोरवाल्यांकडे संधी आपल्या दारात आहे, पण आपण त्याचा फायदा घेत नाही, याचा नक्कीच विचार करावा. आणि नवीन शूटिंग येतात, आपल्या मुलांना किंवा मुलींना करिअर करायचं किंवा तरुणीला यामध्ये करिअर करायचं, यांनी ह्या टीमशी खरं संपर्क साधावा असं मला वाटतं. नाव काय आपलं? गौरी महेंद्र हरनसकर. आता तू कोणता रोल करतेस ह्या सिरियलमध्ये? मी गांधारी वेब सिरीज आहे, त्यात पोलिसाचा रोल दिलेला आहे मला त्यांनी. उद्यापासून त्यांची शूटिंग वगैरे चालू आहे. म्हणजे एक महिना 1.5 महिना त्यांचं शूटिंग इथं आहे बोरमध्ये, राजवाडा आणि RR शाळेत आहे. तुला म्हणजे काय वाटतं असं नवीन रोल मिळाला त्याबद्दल? मला म्हणजे एक्साइटमेंट आहे की नाही का, पहिल्यांदाच रोल भेटला आहे. त्यांचाच फोन आला स्वतःहून की करशील का म्हणून मी माझं सगळीकडचं जायचं कॅन्सल करून त्यांच्यासाठी मी इथं थांबलेली आहे. म्हणजे नवीन काहीतरी शिकाय पण भेटते ना आपल्याला, त्यासाठी. याच्यासाठी काय तू पूर्वतयारी केली होती का? नाही, काहीच नाही केली. मला त्यांनी फक्त माझी एक व्हिडिओ बघितली बुलेटवरची, त्याच्यावर त्यांनी घेतलं मला. कोणता रोल मिळाला तुला? पोलिसांचा. खूप छान. तुला घरच पुढील तुला भविष्यात असे चांगले रोल मिळावे यासाठी आमच्या भोर न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आपल्या भोरमधले शूटिंग ह्या वारंवार होत असतात. आपल्याकडे भरपूर तुम्हाला बाहेरून आर्टिस्ट आणायला लागतात. त्यामुळे तुम्ही आपले जे तरुणी आहेत ह्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित नाही, यांना काय आव्हान कराल? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भोर शहरातील किंवा भोर तालुक्यातील प्रचंड मुलींना आव्हान करू इच्छितो की आपल्या भागात होणाऱ्या मराठी, हिंदी या चित्रपटाचं चित्रीकरणासाठी, भोरमध्ये येणाऱ्या सगळ्या चित्रीकरणासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होत आहे. तरी मी भोरमधल्या युवक आणि युवतींना आव्हान करतो की तुम्ही चित्रीकरणामध्ये तुम्ही भाग घेऊन स्टेज परफॉर्मन्स कसा करावा
ह्यातनं तुम्ही स्टेज रिंग कसं मिळवून आणि ह्याच्यातनं कसं तुम्ही ॲक्टिंगचे कोर्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्हाला ते नॉलेज पण तुम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून चांगलं होऊ शकेल. तर मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही आमच्या येणाऱ्या ह्या हिंदी मूवी मराठी मूवीमध्ये तुम्ही जसे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून भाग घेऊन आम्हाला पण आम्हाला त्याचं सहकार्य होईल आणि तुम्हालाही त्याचा चांगल्या प्रकारे लाभ मिळेल. तर कॅमेराबरोबर ऋतुराज बरोबर संजय गायकवाड, भोर न्यूजसाठी भोर.